सापडला चोर माझ्या तावडीत. काय काय सापडलं काय आप्पा? अरे या बालकवींच्या कवितांमध्ये ही आंग्ल पदार्थांची यादी सापडली मला. हा मराठीचा अपमान आहे. मराठी कविता गुदमरली आहे या पत्रकामुळे. अहो तुम्ही कशाला त्रास करून घेताय? जाऊ द्या. अरे रक्त सळसळत कसं नाही तुमचं? माझं सुद्धा रक्त उसळत आहे. जातो आणि थोबाडच फोडतो त्या कार्ट्याचं. परत हे असं काही करायला सजावता कामा नाहीये. काय झालं? आज ना बुकलूनच काढतो त्या देशपांडेंच्या कार्ट्याला. हो पण उगाच कशाला भांडणं करायची? अरे वा सुनबाई, अहो नवरा एवढा चांगल्या कामगिरीला निघालाय आणि तुम्ही त्याला थांबवताय. जाऊ द्या त्याला. आप्पा हो, आपण उगाच का त्याच्या नादी लागायचंय? नाही नाही, त्याला धडा शिकवायलाच पाहिजे. त्याशिवाय वडणीवर यायचं नाही ते कांगारू. अहो सुनबाई, मुद्दाम ठेवलंय हे त्यानं पुस्तकामध्ये. हो ना? हा आणा इकडे. संपला ना विषय. त्याला गरज लागली की तो आपल्याकडेच मागायला येणार की नाही. मग आपण तर हे फाडून टाकलंय ना. आप्पा खूप मोठी अडचण होणार आहे त्याची. शिकवला की नाही धडा? अरे हो, वा सुनबाई वा. शैलेश हुशार आहेत बरं का. मी तर म्हणतो त्याला चोप देण्यापेक्षा हीच जास्त मोठी शिक्षा आहे. आप्पा, ज्यालाच म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हो हो, बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे, आज सोडतोय मी त्याला. पण पुन्हा जर असं काही त्याने केलं तर तो कामातनं गेलाच म्हणून समजा. वा, शोभतोस बरं का. या आप्पा केतकरांचा मुलगा शोभतोस तू. मानसी, सईला माझ्यासाठी अर्धा कप चहा ठेवायला सांग ना. मला तिच्याच हातचा हवाय. ती तिकडे गेलीये, मी देते करून. कुठे गेली? मी म्हंटल की ती दिसत नाहीये, मी देते ना करून. बर. हा. अगं काय चाललंय तुझं? कपडे तू काय चाललंय? चल कर. मग आप्पा बाबांना म्हणाले यापुढे त्याला सोडूच नकोस. आप्पा खूप वैतागले होते आणि कसं कसं आई आणि बाबांनी आप्पांना शांत केलं. देवच पावला गो बाई. खरंच, नाहीतर आज काय झालं असतं काय माहिती. हो ना, चिनूनी ही सगळी बातमी येऊन सांगितली म्हणून त्याला एक लाडूच दिला पाहिजे. लाडू नको, माझ्याकडे चॉकलेट आहे. हे कोणी दिलं? अजून कोण? नचिकेत दादाने. ते खायचं नाही हा, परदेशी येते, आपण नाही खाते. आणि खाल्लंस ना तरी आप्पांपासून लपवून खा, नाहीतर ते तुला खातील. अगं काही काय आजी. अगं लहान आहे का तो. खा रे तू. मी लपूनच खाणार, कारण मी मोठा होऊन जेम्स बॉन्ड होणार आहे. चिनू, आई आली, आई आली. चिनू, तू इथे काय करतोयस? चल जेवायला चल. अगं मानसी, आज तू नचिकेतला वाचवलंस, नाहीतर हे त्याला मारणार होते म्हणे. हो म्हणजे मला वाटलं उगाच कशाला भांडणं वाद ना. माझं काही चुकलंय का आई? नाही नाही, मी सहज विचारलं. मला वाटलं की छोट्याशा कारणावरनं उगाच त्या नचिकेतला ऐकावं लागेल ना म्हणून. हो ना. बर ते जाऊन दे, जा तू वाढ त्याला. हो हो, तुम्ही पण या लवकर. हो हो आलंच. आजी, काकूला कळलं तर नसेल ना? काय कळलं नसेल? हेच की मी त्यांना मदत करते ते. छे, तिला कसं कळेल? शक्यच नाही. अगं पण तू आता जास्त विचार करू नकोस ग. मी म्हणते सगळं सुरळीत पार पडलं बरं झालं, नाहीतर आपला शैलेश तसा माथे फिरूच आहे ग. हो ना, आज देवानेच वाचवलं त्यांना. हो आलेच मी. रिक्षा. रिक्षा रिक्षा रिक्षा. एक मिनिट. एक्सक्यूज मी, मला गुलमोहर सोसायटीला सोडाल का? याच रस्त्यावर आहे पुढे.
अहो मगाचपासून मी थांबलो इकडे, रिक्षाच मिळत नाहीये. कम इन कम इन. थँक्यू सो मच. थँक्यू. नाहीतर आजकाल कोणी अनोळखी माणसांना मदत करायला तयारच होत नाही. नो प्रॉब्लेम, नॉट एट ऑल. तुम्ही कुठे चाललाय? गुलमोहर सोसायटी. अरे म्हणजे तुम्ही मला दारात सोडणार? या. आपण पैसे शेअर करू. हा नो नो नो, दॅट्स नॉट एन इश्यू. बरं, गुलमोहर सोसायटीच्या गेटवर एक चायनीज भेळची गाडी लागते. तिकडली भेळ खाल्ली का तुम्ही? नो नो खाल्ली नाहीये तुम्ही? नो. अरे मग खायलाच पाहिजे. चला मी पार्टी देतो तुम्हाला. चला चला. ऑलराइट. खाऊन बघ. सॉरी. I really like Chinese cuisine. अरे माझा सुद्धा वीक पॉइंट आहे रे चायनीज फूड. मी नेहमी इकडे येतो चायनीज खायला, पण एकटाच. आज तुझी कंपनी आहे. I really like dumplings, the soup, but bel nahi khalla. This is different. अरे हे इंडियन चायनीज आहे, हे फक्त इकडेच मिळतं. I have no idea. खाऊन बघ खाऊन बघ. आपण साधी बेट खाल्ली असशील ना तू? No. नाही खाल्लीस? अरे खाऊन बघायलाच पाहिजेस तू. The thing is, I'm from. काय झालं? तिखट लागलं का? पाणी देऊ? I'm okay. ओके. The thing is, वदनी कवल नाही बोलला म्हणून झाला असा. अरे वदनी कवळ असं असतं ते. Yeah, right. A friend of mine told me. I'm working on my pronunciations. काही लोक त्या बाबतीत फार पर्टिक्युलर असतात बाबा. स्पष्ट उच्चार, शुद्ध भाषा. I know. एक पर्सन माझ्या घराजवळ एक्झॅक्टली लाईक दिस. अरे तुझ्या घरात जवळ आहे, माझ्या घरात आहे. That must be so painful, right? आता सवय झाली आम्हाला. पण माझं जाऊ दे, तू या वयात श्लोक वगैरे का पाठ करतोयस? नाही म्हणजे रॉक आणि पॉप ऐकण्याचं वय आहे तुझं. I know. I listen to pop music all the time. Michael Jackson's my favorite. अरे माझा पण. कॉलेजच्या दिवसात तर वेळ लावलं होतं त्याच्या गाण्यांनी. Do you remember when we fell in love? क्या बात आहे. अरे तू तर आपल्यातच निघालास. I know, this is so great. अरे हो, आज खूप दिवसांनी कोणीतरी माझ्यासारखा भेटला ज्याच्याशी अशा गप्पा मारता येतील. नाहीतर घरी शक्यच होत नाही रे. Why? अरे माझे वडील आहेत ना, ते म्हणजे हिटलरचा पुनर्जन्म आहे. पुनर? म्हणजे हिटलर परत आलाय आमच्या वडिलांच्या रूपात. I know. Hitler आलं. I know a person like this. Anyways, I forgot to ask your name. What's your name? मायकल. मायकल म्हण मला. All right, then you call me Jackson. फॅन्टॅस्टिक. इकडे. Yeah. हे घ्या. चला. Yep. निघतो मी. Yes. See you, Michael. बाय जॅक्सन. See ya. फोटो क्लिक केला चालणार? मूर्ख लेखाचा, गाढव कुठचा, अक्कल शून्य, बाजार मुडगा. आज आपल्या अंगणात हे परदेशी वडीचं वेस्टर्न सापडलं, उद्या आणखीन काहीतरी सापडेल. Do you remember when we fell in love? You were in the वाटेवर काटे वेचीत चाललो. बरं झालं तू आलास, तुझीच वाट बघत होतो मी. का? काय झालं अप्पा? आत्ताच्या आत्ता त्या कांगारूला जरा धडा शिकवून ये. आता काय केलं त्यानं? काय केलं? अरे आपल्या अंगणात हे परदेशी वडीचं वेस्टर्न टाकलं होतं त्यानं मागे एकदा.
ऑस्ट्रेलियाचा झेंडा टाकला होता त्याने मुद्दामून आपल्या कपड्यांमध्ये. या परदेशी आक्रमणाला आता उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. आता बघतोच मी त्याला, आज सोडणार नाही मी त्याला. हे धर तू. अहो पण कदाचित चुकून उडून आला असेल ना कागद आपल्या अंगणात. हो ना, आणि कशावरून मुद्दाम टाकला असेल. हा, जाऊ दे ना काका, कशाला उगीच भांडण. अरे 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 स्वदेशी केतकरांच्या घरातल्या तुम्ही बायका आणि त्या कांगारूचा उद्दामपणा तुम्ही कशा काय सहन करू शकता. रक्त सळसळत नाही तुमचं. अहो पण एक शब्दही बोलू नका. चल शैलेश चल पुढे हो. हो, आज बघतोच त्याला. आरशात चेहरा त्याला ओळखता येणार नाही स्वतःचा. बघतोच त्याला. चला थांब, मी पण येतोय. नको. का नको का? अहो वयाला शोभेल असं काहीतरी करावं माणसानी. हे बघा, तुम्ही मला अक्कल शिकवू नका. चल रे शैलेश. हो चला. थांब. हा तेच म्हणलं, कशाला उगाच भांडण उकरून काढायचं. हा या ना, या या, बसा बसा. अहो काय करताय. चल चला चला. चांगला सरळ आणतो याला. बाहेर या नचिकेत देशपांडे. आज बघतोच तुला. अरे शैलेश. हा शैलेश. अरे बाहेरून काय हाका मारतोय. तार तोडून टाकते आणि हल्ला चढव त्याच्यावर. हल्ला चढवतो. नचिकेत देशपांडे. आज सोडणार नाहीये मी त्या देशपांड्यांच्या मुलाला. कुठे लपून बसलाय. बाहेर ये. अरे दार उघडलं की चांगलीच लगावून देतो. बाहेर ये. काय ये तू. इकडे ये. इकडे ये. आमच्या वाट्याला जातोय. आमच्या वाकड्यात शिरतोय. एवढा वाधारला. शैलेश. अरे याला नाही, त्या कांगारूला गाठून मार. शैलेश. अरे सोडू नकोस त्याला. मार त्याला. कांगारूला गाठून मार. हेच आहे ते कांगारू. अरे हो, हेच ते कांगारू. याला मार. मारतो. पण बापा. मायकल, तू जॅक्सन. सॉरी जॅक्सन, आज माझा नाईलाज आहे. शाबास शैलेश. अरे आज माझा मुलगा शोभतोयस तू. अरे अजून एक लगावून दे. अरे एकच काय, चांगले 4-5 लगाव. हो. आप्पा. आप्पा, तुम्ही कशाला वेळ वाया घालवताय. मी बघतो ना त्याला. नाही नाही, अरे माझ्या डोळ्या देखत त्याला मार खाताना मला बघायचंय. त्याशिवाय मला समाधान नाही मिळणार. आप्पा, तुम्ही वेळ वाया घालवावा अशी त्याची लायकीच नाहीये. मी सांगतो, तुम्ही घरी जा. मी बघतो त्याला. ठीक आहे ठीक आहे, पण सोडू नकोस त्याला. नाही 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 सोडणार. चांगला हल्ला चढव त्याच्यावर. हो, चांगला बदलूनच काढतो. हल्ला चढव. झालं आप्पा. खूप वेळ लागला यांना. हो ना, हे खूप चिडले होते हो. फार मारू नये त्या मुलाला म्हणजे झालं.
आता या वयात शोभते काही दांडगाई. अहो नुसत्या उभ्या काय राहिल्या तिथं, आतमध्ये जा आणि काहीतरी गोडधोड करा. अख्ख्या आळीत पेढे नको नको, अख्ख्या आळीत साखर वाटा, प्रत्येकाला 4-4 कण साखर द्या, मनसोक्त खा म्हणावं. आप्पा खूप मारलं तुम्ही त्याला, म्हणूनच खुश आहात ना? नाहीतर काय, त्याशिवाय नाचत आलेत का घरी? नाही तुम्हाला सांगतो, आपल्या शैलेशनं त्याचा असं बकोट धरलं आणि अशी एक लगावून दिली. हो शैलेशच्या हाताची 4ही बोट उठली असतील त्याच्या गालावर अशी. आता परत तो आपल्या घराकडे नजर वर करून बघणार नाही. हो असा धडा शिकवलाय त्याला. चला 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 चला, अरे कामाला लागा, कामाला लागा. शिरा करा 4 बदाम घालून. चला. करतो करतो. अरे मला काय माहिती तूच देशपांडेंचा मुलगा आहेस. इवन आय डिडंट नो. आपा तुझं डॅड. या आज फ्रेंडशिप झाला आमचा. यू शुड हॅव टोल्ड मी. साईचा तू अंकल. मला कुठे माहित होतं तू शेजारी आहेस माझा म्हणून. मी इथे आलोच नसतो ना तुला मारायला. आप्पांना काहीतरी कारण सांगितलं असतं. बट झाला काय एक्झॅक्टली? व्हॉट्स द मॅटर? आमच्या अंगणात एका चॉकलेटचं रॅपर सापडलं. आप्पांना वाटलं की ते तू टाकलंयस, म्हणून इकडे यायला लागलं मला तुला मारायला. मिस्टेक इज माइन. माझं चूक. अरे तुझा कशाला मिस्टेक? माझी चूक झाली. मी तुला नव्हतं मारायला पाहिजे. नो 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 नो. इट्स माय मिस्टेक. आय कॅन एक्सप्लेन. अरे तुझी कशी चूक असेल? माझी चूक आहे. नो नो नो. यू आर राईट ऑन युअर पार्ट. इट्स माय मिस्टेक. माझा चूक झाला. तू करेक्ट, मी चूक. यू आर राईट. आय एम रॉंग. अरे सगळा गोंधळ आहे बॉ. प्लीज ट्रस्ट मी. इट्स माय मिस्टेक नॉट युअर्स. अरे पण आप्पा, कुठे? The thing is, रॅपर मी नाही टाकला, ते चिनूनी टाकलं. बट चॉकलेट मी तेला दिलं, राईट? सो इट्स माय मिस्टेक. काय? Yeah, the thing is, Sai helps me with the documentary, and sometimes Chinu and Devki also help me. अरे देवा, Are you okay? एवढं चाललंय माझ्या घरात आणि मला काही माहित नाही. अरे देवा. You find it strange, right? अरे कमाल आहे यार. Exactly. Even I find something strange about your family. What? I mean, तुमचं स्वदेशी family, right? So I didn't expect to rock music and all. अरे माझं इतक्या वर्षांचं लपवून ठेवलेलं गुपित तुलाच कळायचं होतं जॅक्सन. ते पण तू कोणाला सांगू नको हा. No, no, don't worry. आपला डील. मी कोणाला काही सांगणार नाही, तू कोणाला काही सांगू नको. Deal. I won't tell anyone. Relax. तू फूडवर डॉक्युमेंटरी करतोयस? Yeah. Marathi food and Marathi culture. ओ नाईस नाईस. ए माझी काही मदत लागली तर सांग मला. Yeah, sure. Why not? चला मी निघतो. हा Sure. Thanks, Michael. अरे जॅक्सन, मैत्रीत सॉरी नाही आणि थँक्यू नाही. Well, then I can ask you something? गो अहेड फ्रेंड. Friendship झाला आपला. Really easily, right? You didn't hesitate at all. मग साई का hesitate करता? अरे सई तुला डॉक्युमेंटरी करायला मदत करते असं म्हणतोस आणि तुमच्यात मैत्री नाही झाली अजून? No, not yet. नाही बरोबर आहे. कसं आहे की तू परदेशी आहेस ना, म्हणून ती तुझ्याशी मैत्री नाही करत. कळेल तुला सगळं हळूहळू. चल येतो मी जॅक्सन. Bye-bye. येस. असू नंतर. Let it be. That was such a happening day. बिचार ते पोरग एका कागदावरून त्याला मार खायला लागला. कसला कागद? अरे एक चॉकलेटचा कागद पडला होता आपल्या अंगणात. पण तो कागद तर मीच टाकला होता. काय?
अरे कार्ट्या, त्या कागदामुळे त्याला मार खायला लागला बिचाऱ्याला. नाहीतर काय, तुला किती वेळा सांगितलं असा कागद कुठेही टाकत जाऊ नकोस, ऐकत नाही पण तू. डोक्याला ना ताप झालाय नुसता. अहो फार नाही ना मारलं त्याला. चांगला एक लगावून आलोय त्याला. आता परत असं कधी करणार नाही तो. अहो पण तो कागद आपल्या चिनूने टाकला होता. अरे चिन्मयानंदा, तो कागद जर तू टाकला नसतास तर पुढचं सगळं टाळता आलं असतं ना. जाऊ दे आता. चला चला. ते उद्योग करून ठेवतोस. घरात एवढा उद्योगी माणूस असताना दुसरं काय होणार आहे.